समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नायलॉन मांजाच्या विक्रीवर कडक बंदी असतानाही एका चारचाकी वाहनातून नायलॉन मांजाची अवैध वाहतूक केल्याची माहिती समोर आली आहे। कलमना पोलिसांनी मोठी कारवाई करत 50 पीस नायलॉन मांजा जप्त केला आहे। या प्रकरणात खुशाल सुखदेव शाहू वय 20 वर्ष, रहिवासी शीतला माता मंदिर परिसर याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका चारचाकी वाहनातून नायलॉन मांजाची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी 1,75,000 रुपये किमतीचा माल जप्त केलाय। नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे। तरी देखील काही जण या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। एका 4 व्हीलर वाहनामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा हा विक्रीकरिता घेऊन जात आहे। अशा माहितीच्या आधारे पोलीस स्टाफने डिप्टी सिग्नल भागामध्ये नमूद वर्णनाच्या वाहनाची तपासणी केली असता एका सिल्वर रंगाच्या सँट्रो गाडीमध्ये खुशाल सुखदेव शाहू वय 20 वर्ष, राहणार डिप्टी सिग्नल शीतला माता मंदिर जवळ हा मिळून आला आणि या वाहनाची तपासणी केली असता त्याच्या वाहनामध्ये एका बोरीमध्ये 50 चक्री नायलॉन मांजा हा मिळून आल्याने सदरचा मांजा वापरण्याकरिता शासनाचे प्रतिबंधित आदेश असल्यामुळे सदरचा वाहन आणि मांजा जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कळमना या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। यातील मांजा 50 चक्री प्रत्येकी याच्याप्रमाणे त्याचा 75,000 आणि 1 लाख रुपयाचं वाहन असा एकूण 1,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।